वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ फ्रेंड्स. तर आज मिस्टरांना सुट्टी होती, तर ते माझे घरकामात मदत करत होते. असंच नाही की त्यांना आज सुट्टी आहे म्हणूनच ते माझी मदत करत होते. त्यांना सुट्टी असो किंवा जॉबला जायचं असो, ते माझी मदत करतात घरकामात. आणि मी प्रेग्नेंट आहे म्हणूनच नाही, तर असे पण ते माझी खूप केअर करतात आणि मला घरकामात मदत करू लागतात. तर आज मिस्टरांना फ्री टाईम होता, तर मी त्यांना म्हटलं की आपण चला गोधडी बनवूया बाळासाठी आपल्या येणाऱ्या. तर आम्ही गोधडी बनवायला लागलो आणि त्यांनी मला असं नाही का म्हणजे मोजमाप घेऊन असं कट करून दिले आणि मग आम्ही दोघां मिळून ते शिवून घेतल्या. जेवढं झालं तेवढं एक एक करून शिवून घेत आहो, कारण की आपल्यालाच करावं लागते. शेवटी आपल्या मदतीला तर कोणी येणारच नाही आहे, तर म्हणून थोडं अशी सुरुवात केलेली आहे. जे जे लागते ते बनवून घेणार आहे मी. आणि हे बघा, काही अशा प्रकारे मी एक गोधडी कंप्लीट केली. शुभ संध्याकाळ फ्रेंड्स. आजचा व्हिडिओ आपण इव्हनिंगपासून चालू करत आहे, तर सर्वांना शुभ संध्याकाळ. तर आम्ही आता चाललोय बाहेर. आज सकाळपासून काही ब्लॉग नाही बनवला, तर आता मी ब्लॉग बनवत आहे. तर आता मी बाहेर चालली. माझ्या साडीवरचं ब्लाऊज टाकायचं होतं, त्याच्यासाठी मी आता बाहेर चालली. तर चला जाऊन ब्लाऊज टाकून घेऊया. तर बाहेर जातानाच एका मावशीने थांबून घेतलं आणि ते खूप दिवसाचे म्हणत होते आमच्या घरी या म्हणून. तर तिथं जाऊन थोडंसं त्यांच्यासोबत बोलणं वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर आलोय आम्ही जिथं आम्हाला ब्लाऊज टाकायचं होतं तिथं, पण तिथं थोडी गर्दी होती, त्यामुळे आम्हाला इथं असं शॉपच्या बाहेर थांबावं लागलं आणि थोडं काय 1 तास थांबावं लागलं. आणि मग त्यानंतर मी ब्लाऊज वगैरे टाकलं, तर त्यांना फिटिंग वगैरे सांगितली मी व्यवस्थित. तर आम्ही आता आलो आहे केकच्या शॉपमध्ये. तर आता तुम्ही म्हणसाल की हे केकच्या शॉपमध्ये कशाला आली, तर त्याचं कारण हे आहे की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. तर त्यानिमित्ताने हजबंड म्हणाले की चल थोडं सेलिब्रेशन करूया आपण. दरवेळेस तर आम्ही बाहेर जात असतो, पण यावेळेस कुठं बाहेर जाणं झालं नाही. त्यामुळे आम्ही छोट्या अशा पेस्ट्री आणल्या, कारण की गोड वगैरे तर मला जास्त जमत नाही, त्यामुळे आम्ही छोट्या पेस्ट्री आणल्या. त्यानंतर आम्ही मार्केटमधून घरी आलो आणि घरी आल्यावर माझ्या मिस्टरांनी थोडंसं डेकोरेशन केलं. ते घरी आल्यावर बलून वगैरे फुलवून थोडं डेकोरेट केलं त्यांनी, लायटिंग वगैरे लावून असं छोटंसं असं आम्ही डेकोरेशन केलं. आणि त्यानंतर असं दोघां मिळून छोटंसं असं सेलिब्रेशन केलं आणि आमचा लग्नाचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला. दरवेळेस आम्ही बाहेर जात असतो सेलिब्रेशन करायला, पण हे फर्स्ट टाईम आहे, कारण की मी प्रेग्नेंट होती, त्यामुळे मला कुठे जाता पण नाही येत. तर आम्ही घरीच सेलिब्रेट करायचं ठरवलं. तर असं काही आम्ही थोडंसं सेलिब्रेशन केलं. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की शेअर करसाल. आणि हे सगळं डेकोरेशन माझ्या नवऱ्याने एकट्यानेच केलं आणि आजचे सगळे कामं पण त्यांनीच केली. ऑलमोस्ट तेच करत असतात, मला जास्तीत जास्त आरामात देत असतात.